नमस्कार मित्रांनो. पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनच्या केसेस हँडल करत असताना माझ्याकडे शहरातल्या बऱ्याचशा केसेस आल्या. पण त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच एका खेडेगावातली एक खूपच भयानक केस माझ्याकडे आली. त्या दिवशी पण मला माझ्या मोबाईलवर फोन आला. कराडमधील एका जोडप्याचा फोन होता आणि ते पुण्यामध्ये मला भेटायला यायला लागले होते. मी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता यायला सांगितलं. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी 10 वाजता ते माझ्या ऑफिसवर आले. मी त्यांना केबिनमध्ये बोलवलं आणि माझ्या समोरच्या खुर्च्यांवर बसायचा इशारा केला. साधारणतः 45ला पुरुष असावा. त्याच्यासोबत त्याची बायको होती आणि एक मुलगी पण होती. 15-16 वर्षाचं तिचं वय असावं. मुलीकडे बघूनच माझ्या लक्षात आलं होतं की यांचा जो प्रॉब्लेम आहे तो या मुलीशीच संबंधित असला पाहिजे. आता मी त्यांना पाणी वगैरे प्यायला दिलं. त्यानंतर ते थोडा वेळ तसेच शांत बसले. पुन्हा मी त्यांच्याकडे विचारणा केली, साहेब मला तुमचं नाव सांगा. तसं तो पुरुष बोलायला लागला. तो म्हणाला, माझं नाव महादेव आणि ही माझी बायको संगीता आणि ही माझी मुलगी छकुली. साहेब तुम्हाला सांगायला कसं सुरुवात करू तेच कळत नाही. पण बऱ्याच दिवसापासून माझ्या मुलीबरोबर खूपच विचित्र गोष्टी घडायला लागल्यात. सुरुवातीला ती थोडीशी आजारी पडली म्हणून आम्ही तिला गावातल्याच दवाखान्यामध्ये घेऊन गेलो आणि आम्ही त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण हळूहळू तिचा आजार खूपच वाढायला लागला म्हणून आम्ही तिला तालुक्याच्या दवाखान्यामध्ये नेलं. तिथं पण एक आठवड्याभराची ट्रीटमेंट केली. पण त्यातून पण काहीच फरक पडत नव्हता. आणि हल्ली तर तिचं वागणं एवढं विचित्र झालं की आम्ही दोघं पण खूपच घाबरलो. म्हणून आम्ही तिला पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथं आम्ही तिच्या शरीराचे सगळे चेकअप केले. MRI, CT स्कॅन हे सगळ्या गोष्टी केल्या. पण त्यामध्ये सुद्धा तिच्या शरीरामध्ये कसला तीळ मात्रसुद्धा आजार सापडला नाही. डॉक्टरांनी पण हात वर केले. डॉक्टर म्हणाले रिपोर्ट तर सगळे नॉर्मल आहेत, हिला ट्रीटमेंटची गरजच नाही. जर हिला आजार असेल तर तो मानसिक असेल. खरं तर मानसिक आजार व्हावा असं तिला कोणतंही टेन्शन नाही. तरी पण आम्ही तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेलो. त्यांनी पण 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या. पण त्यानंतर पण काहीच निष्पन्न झालं नाही. आणि हळूहळू हिचं वागणं खूपच भयानक होत गेलं आणि आमच्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. असं म्हणून तो पुरुष पुन्हा शांत बसला. तसं मी पुन्हा महादेवकडे विचारपूस करायला लागलो. महादेवराव पुढं काय झालं ते सांगा. तुम्ही अजिबात लाजू नका, कारण आम्ही असल्याच केसेस हँडल करण्यासाठी बसलो. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी तुमच्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही. फक्त मला सगळ्या गोष्टी आणि एकदम व्यवस्थित सांगा. तसं महादेवरावांनी पुन्हा सांगायला सुरुवात केली. ते सांगायला लागले, साहेब आता हिची अवस्था खूपच विचित्र झाली. ही तिच्या खोलीतून बाहेरसुद्धा येत नाही. तिच्या खोलीमध्ये एखाद्या कोपऱ्याला बसते. आम्ही तिच्या खोलीमध्ये गेलो तर मोठमोठ्याने किंचाळते. आम्ही तिला जेवणाचं ताट देण्यापुरतंच तिच्या खोलीमध्ये जातो आणि पुन्हा तिला एकटं सोडतो. रात्री पण ती अंधारातच राहणं पसंत करते. खरं तर पहिलं तिला अंधाराची खूपच भीती वाटायची, पण आता मात्र ती रात्री सगळ्या लाईट्स ऑफ केल्याशिवाय झोपतच नाही. खरं तर ती रात्री झोपतच नाही. ती फक्त बेडवर पडलेली असते, पण तिचे डोळे मात्र सताड उघडे असतात आणि ते एकटक छाताकडे लागलेले असतात. आणि अमावस्या पौर्णिमेच्या रात्री मात्र ती कहरच करून सोडते. आता मागल्याच अमावस्येच्या रात्री काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. आम्ही सगळेजण झोपलो होतो. अचानक मला घराचा मुख्य दरवाजा उघडलेला आवाज आला म्हणून मी उठून दरवाजाकडे पळत गेलो आणि घराच्या बाहेर जाऊन बघितलं तर तिथं कुणीच नव्हतं. पण अचानकच मला घराच्या समोरच्या मोठ्या झाडावर कसली तरी हालचाल जाणवली. म्हणून मी टॉर्च घेऊन तिकडे बघायला गेलो तर पुढचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. साहेब माझी मुलगी छकुली ही त्या झाडावर माकडासारखी चढली होती आणि ती त्या झाडांच्या फांद्यावर एखाद्या सराईत माकडासारख्या उड्या मारत होती. हे मात्र खूपच भयानक होतं. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. माझे पाय लटलट कापायला लागले. शरीर भीतीने एकदम थंडगार पडलं. मी छकुलीला हाक मारून खाली उतरायला सांगत होतो, पण ती मात्र माझ्याकडं एखाद्या अनोळखी माणसाकडे बघावं तसं बघत होती. थोड्या वेळाने माझी बायको संगीता पण बाहेर आली आणि तिनं ज्यावेळी छकुलीची अवस्था बघितली त्यावेळी ती भुरळच येऊन पडली. पुन्हा बरेचसे प्रयत्न केल्यानंतर छकुली खाली उतरली खरी, पण त्या दिवसापासून तिचं असं विचित्र वागणं मात्र चालूच आहे.
त्यानंतर मी एक दिवशी फेसबुकवर तुमच्या इन्व्हेस्टिगेशनचे लेख वाचले आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे यायचा निर्णय घेतला. मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर मी माझी नजर छकुलीकडे वळवली आणि मी छकुलीचं निरीक्षण करायला लागलो. खरंच छकुली खूपच आजारी असल्यासारखी वाटत होती. तिचं शरीर पूर्णपणे सडसडीत होतं. तोंडावरचं तेज हरवलेलं होतं. गालपाड आतमध्ये गेलेली होती. डोळे पण खोल गेलेले होते. डोळ्याच्या पापण्या लांब दिसत होत्या आणि चेहऱ्यावर एक भीती होती. आणि मी आल्यापासून एक गोष्ट नोटीस केली होती की छकुली कुणाशीही नजर मिळवत नव्हती. तिने इथं आल्यापासून एकदासुद्धा वर मान करून बघितलेलं नव्हतं. ती एकटक खाली तिच्या पायांकडे बघत होती. बहुतेक तिला इथं खूपच अनकम्फर्टेबल वाटत असावं. मी पुन्हा महादेवरावांकडे विचारपूस करायला लागलो. मी विचारलं, महादेवराव, आता मला हे सांगा की या गोष्टीची सुरुवात कधीपासून झाली, म्हणजे छकुलीची तब्येत कधीपासून बिघडली. तसं महादेवराव सांगायला लागले, साहेब, 2 महिन्यापूर्वी छकुली एकदम ठीक होती, पण हळूहळू तिच्या तब्येतीमध्ये बदल होत गेला. त्यानंतर मी महादेवरावांना पुन्हा विचारणा केली, या 2 महिन्याच्या आसपास तुमच्या घरामध्ये काहीतरी वेगळं असं घडलं आहे का, किंवा एखादी धक्कादायक घटना म्हणा, किंवा छकुलीसोबत एखादी वाईट घटना वगैरे घडली आहे का. तसं महादेवरावांनी एकदा त्यांच्या बायकोकडं म्हणजे संगीताकडे बघितलं आणि त्यांनी पुन्हा नकारार्थी मान हलवली आणि ते पुन्हा म्हणाले, साहेब, असं काहीही घडलेलं नाही. तसं काही घडलं असतं तर मी तुम्हाला सगळं सांगितलं असतं. त्यानंतर मी पुन्हा महादेवरावांना विचारणा केली, बरं महादेवराव, मला आता हे सांगा, तुमच्या छकुलीचं तुमच्या दोघांकडे सोडून दुसरीकडे कुठे येणं जाणं वगैरे असतं का. तसं महादेवराव म्हणाले, नाही, तसं आम्ही तिला एकटीला कधीच कुठेच पाठवत नाही. फक्त ती माझ्या भावाच्या घरी जाते. माझा भाव आमच्या घरापासून 10-15 मिनिटाच्या अंतरावरच राहतो. त्याचं नाव रामचंद्र आणि त्याच्या बायकोचं नाव नंदा. त्यांना पण छकुली एवढीच मुलगी आहे. तिचं नाव मनीषा. आता त्या दोघी बहिणी बहिणीच असल्यामुळं छकुली बऱ्याच वेळा त्यांच्याच घरी जाते आणि आमची दोन्ही घरं सोडून छकुली कुठंसुद्धा जात नाही. त्यानंतर मी पुन्हा महादेवरावांकडे विचारणा केली. मी म्हणालो, महादेवराव, तुम्हाला जर राग येणार नसेल तर मला एक गोष्ट सांगा की तुमच्या भावाचं म्हणजे तुमचे आणि त्यांचे काही वाद वगैरे तरी नाहीत ना. तसं महादेवराव म्हणाले, नाही हो साहेब, तसं काहीच नाही. माझं आणि माझ्या भावाचं रिलेशन एकदम चांगलं आहे आणि आमच्यात वाद वगैरे असं काहीच नाही. हां, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो साहेब, माझ्या भावाची रामचंद्रची मुलगी मनीषा ही पण 2 महिन्यापूर्वी खूपच जास्त आजारी होती. तिला पण छकुलीसारखाच आजार होता. तिची पण बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केली. शेवटी तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पण तरी पण तिची तब्येत सुधारत नव्हती. आम्हाला एक वेळ असं वाटत होतं की आम्ही मनीषाला गमावतोय की काय, पण अचानकच मनीषाची तब्येत बरी झाली. तसं मी महादेवरावांना विचारलं, मनीषाला कोणता आजार होता. तसं महादेवराव म्हणाले, मनीषाला पण कोणताच आजार नव्हता. छकुलीसारखंच तिला पण व्हायचं. आजार तर कोणताच नाही, पण ती पण खूप वेड्यासारखं वागायची. बरेच नवसं करून माझ्या भावाला ती एकुलती एक मुलगी झालेली होती. त्यामुळं ते नवरा बायको पण खूपच काळजीत होते. पण बरं झालं त्यांची मुलगी बरी झाली. पण त्यानंतर मात्र आमच्या छकुलीसोबत पण तेच चालू झालं. काय माहिती आमच्या घराच्या मागं काय लागले. मी पुन्हा महादेवराव आणि संगीताकडे बघत विचारलं, महादेवराव आणि संगीता मॅडम, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला ही गोष्ट थोडी खटकते का की मनीषाची तब्येत अचानकच बरी झाली आणि लगेचच तुमच्या मुलीची म्हणजे छकुलीची तब्येत बिघडली. यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही का की काहीतरी काळं बेरं असावं. तसं महादेवराव आणि संगीता हे दोघे पण कावरेबावरे झाले. त्यानंतर मी पुन्हा त्यांना सांगायला लागलो, हे बघा, मी अशा बऱ्याचशा केसेस हँडल केलेल्या आहेत आणि अशा केसेसमध्ये जवळजवळ 90% लोक हे आपल्याच घरातली असतात. म्हणून मी तुम्हाला विचारतोय की तुमच्या भावावर आणि तुमच्या भावाच्या बायकोवर विश्वास आहे का. तसं ते दोघेजण शांत बसले, कारण त्यांना काय बोलावं तेच कळत नव्हतं. त्यानंतर मी महादेवरावांना म्हणालो, एकंदरीत तुम्ही जेवढ्या गोष्टी मला सांगितल्यात त्यावरून काही धागादोरा मिळणं शक्य नाही. त्यासाठी मला तुमच्या घरीच यावं लागेल. त्यानंतरच आपलं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल. एक काम करा, तुम्ही आता तुमच्या घरी जा. उद्या सकाळी मी माझं थोडं सामान घेऊन तुमच्या घरी येतो. जाताना तुमचा ॲड्रेस तेवढा मला देऊन जा. त्यानंतर ते बाजूच्या वहीवर त्यांचा ॲड्रेस लिहून पुन्हा निघून गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी 8 वाजता घरातून बाहेर पडलो आणि साधारणतः 12 वाजता मी कराडमध्ये पोचलो. कराडपासून 5-6 किलोमीटरच्या अंतरावरच त्यांचं एक छोटंसं खेडेगाव होतं. त्यांचं घर एकदम शेतामध्येच होतं. छोटंसंच पत्र्याचं घर. घराच्या बाजूला गाई आणि गुरांचा छोटा गोठा पण होता. गाडी बघून महादेव आणि संगीता हे दोघे पण बाहेर येऊन उभे राहिलेले होते. मी त्यांच्या घरातल्या हॉलमध्ये जाऊन बसलो. मी आता पाणी पिता पिताच त्यांच्या घराचं निरीक्षण करायला लागलो. कारण अशा केसेसमध्ये जे काही धागेदोरे असतात ते घरामध्येच सापडतात. त्यानंतर मी माझ्या बॅगमधून माझं एक सामान बाहेर काढायला सुरुवात केली. पण इथं मला माझ्या सगळ्या सामानाची गरज पडणार नव्हती, म्हणून मी माझा EMF डिटेक्टर फक्त बाहेर काढला. एका हातामध्ये मी तो EMF मीटर घेतला आणि दुसऱ्या हातामध्ये त्याची स्क्रीन होती. मी आता तो EMF मीटर घेऊन महादेवरावाच्या घरातून सगळीकडे फिरायला लागलो. पण त्या महादेवरावांच्या हॉलमध्ये मला कुठंच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड दिसल्या नाहीत. त्यानंतर मी पुन्हा त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये गेलो, पण तिथं पण सगळं नॉर्मल होतं. आता तिसरी जी रूम होती ती एक छोटीशी बेडरूम होती आणि त्या खोलीमध्ये छकुलीच असायची. मी ज्यावेळी त्या रूममध्ये गेलो त्यावेळी छकुली तिच्या बेडवर झोपलेली होती, पण ती फक्त बेडवर पडलेली होती. तिचे डोळे मात्र सताड उघडे होते आणि ते एकटक छताकडे खिळलेले होते. जसं मी छकुलीच्या बेडरूममध्ये प्रवेश केला तसं माझ्या EMF मीटरच्या स्क्रीनवर हळूहळू फ्रिक्वेन्सीज दिसायला लागल्या. तसं माझ्या लक्षात आलं की काहीतरी काळबेरं या खोलीमध्येच आहे आणि याचा मला अंदाज होताच. मी आता छकुलीच्या खोलीतून सगळीकडे फिरायला लागलो, पण मला साधारण फ्रिक्वेन्सीज दिसत होते. पण जसं मी छकुलीच्या बेडच्या समोरच्या भिंतीकडे गेलो तसं मात्र फ्रिक्वेन्सीजची संख्या अचानकच वाढली. तसं माझ्या लक्षात आलं की काहीतरी होतं जे या भिंतीवर होतं आणि मी त्या भिंतीचं एकदम व्यवस्थित निरीक्षण करायला लागलो. तसं माझ्या लक्षात आलं की त्या भिंतीवर एक पेंटिंग होतं. ते पेंटिंग खूपच विचित्र होतं. खरं तर असं कोणतंही पेंटिंग आपण कुणीच घरात लावणार नाही, पण ते पेंटिंग कसं छकुलीच्या खोलीमध्ये लावलं होतं हेच मला कळत नव्हतं. त्या पूर्ण पेंटिंगमध्ये एक मोठा डोळा होता जो एखाद्या राक्षसाचा असावा असं जाणवत होतं. मी हळूच माझा EMF मीटर त्या पेंटिंगजवळ नेलं तसं EMF मीटरवरच्या फ्रिक्वेन्सीज त्याच्या चरमसीमेला पोचल्या. माझ्या लक्षात आलं होतं की या सगळ्या शक्तीचा केंद्रबिंदू या पेंटिंगमध्ये. मी आता तो EMF मीटर महादेवरावांच्या हातात दिला आणि मी देवाचं नाव घेतच त्या पेंटिंगला स्पर्श केला. त्यानंतर अलगदच ते पेंटिंग मी भिंतीवरून काढून घेतलं आणि पेंटिंगच्या मागच्या बाजूला मी बघितलं तर मला असं जाणवलं की त्या पेंटिंगचा मागचा भाग बराचसा पोकळ होता आणि बाहेरच्या बाजूने त्याला प्लायवूड लावलेलं होतं आणि त्या प्लायवूडच्या आणि पेंटिंगच्या मधल्या पोकळीमध्ये बरीचशी जागा शिल्लक होती. कदाचित त्यामध्ये काहीतरी असण्याची शक्यता होती. मी ते पेंटिंग त्या खोलीमधल्या एका टेबलवर ठेवलं आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूचं व्यवस्थित निरीक्षण करायला लागलो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की पेंटिंगच्या पाठीमागच्या बाजूला 4 स्क्रू होते. 2च मिनिटात महादेवराव स्क्रूड्रायव्हर घेऊन आले आणि मी त्या स्क्रूड्रायव्हरने त्या पेंटिंगच्या मागचे ते 4 स्क्रू खोलले आणि जसं ते 4 स्क्रू खोलून मी ते पाठीमागचं प्लायवूड बाजूला काढलं तसं आतमध्ये मला एक खूपच विचित्र गोष्ट दिसली. त्या पेंटिंगच्या आणि प्लायवूडच्या पोकळीच्या आतमध्ये एक कातड्याचं पाकिट होतं. आपल्या तळहातापेक्षा छोटं असेल, पण ते बरंचसं जाडजूड होतं आणि ते चामड्याच्या दोरीने चांगलं बांधलेलं होतं. मी आता पुन्हा एकदा परमेश्वराचं नाव घेत ते पाकिट माझ्या हातामध्ये घेतलं आणि ते खालीवर करून बघायला लागलो. एव्हाना संगीताबाई पण खोलीमध्ये आलेल्या होत्या आणि हे सगळं बघून त्यांचे पण डोळे विस्पारले होते. त्या भीतीनं थरथर कापायला लागल्या होत्या आणि त्या मला सारखं विचारत होत्या, साहेब हे काय आहे? तसं मी त्यांना सांगितलं, संगीताबाई हा एक काळा जादू आहे. कुणीतरी तुमच्या मुलीवर काळा जादू केलेला आहे. मला सांगा या पेंटिंगमध्ये या वस्तू कुठून आल्या? तशा संगीताबाई म्हणाल्या, अहो हे पेंटिंग मनीषाने छकुलीला दिलं. त्यानंतर मी पुन्हा संगीताबाईंकडे विचारणा केली, संगीताबाई मला आता हे सांगा, हे पेंटिंग मनीषाने छकुलीला कधी दिले? तसं संगीताबाई सांगायला लागल्या, 2च महिन्यापूर्वी मनीषाने हे पेंटिंग छकुलीला दिलं होतं, कारण तिचा बड्डे होता. त्यानंतर मी पुन्हा संगीताबाईंना विचारलं,
आणि 2च महिन्यापासून तुमची मुलगी आजारी पडायला सुरुवात झाली ना? तसं ती पण हो म्हणाली. आता त्यांचा पण काही काही गोष्टींवर विश्वास बसायला लागलेला होता. आता मी ते चामड्याचं पाकीट समोरच्या टेबलावर ठेवलं आणि परमेश्वराचं नाव घेत त्याच्यावरचा तो चामड्याचा दोरा माझ्या हाताने खोलायला लागलो. आणि मी जसा तो दोरा खोलला तसं त्यामध्ये मला एक पिवळा कागद सापडला. मी पुन्हा तो कागद माझ्या हातामध्ये घेतला आणि परमेश्वराचं नाव घेत त्या कागदाच्या घड्या उलगडायला लागलो. आणि जसा तो कागद मी पूर्णपणे उलगडला आणि तो टेबलावर ठेवला तसं माझ्या लक्षात आलं की हा सगळा एक भयंकर जादूटोणा होता. त्या कागदावर 2 मुलींची चित्र होती आणि त्या 2 मुली दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून त्यातली एक मनीषा होती आणि दुसरी छकुली होती. कारण त्या दोघींचे पण फोटो त्या मुलींच्या चित्रांवर लावलेले होते आणि त्या दोघींच्या मध्ये एका भयानक पिशाच्याचं चित्र होतं. त्याच्याखाली बरेचसे मंत्र लिहिलेले होते. आता हा कोणता जादूटोणा होता हे जाणून घेण्यासाठी मला माझ्या मित्राची मदत घ्यावी लागणार होती. माझा एक मित्र अमेरिकेमध्ये इन्व्हेस्टिगेशन करायचा. तो या क्षेत्रामध्ये खूपच पारंगत आहे. मी लगेच त्या कागदाचे फोटो काढून माझ्या मित्राला सेंड केले. त्यानंतर मी त्या सगळ्या वस्तू घेऊन पुन्हा बाहेर हॉलमध्ये येऊन बसलो. तसे महादेवराव आणि संगीताबाई मला विचारायला लागल्या, साहेब काय झालं ते सांगा आम्हाला. तसं मी त्यांना सांगायला लागलो, हे बघा, हे काय आहे ते आपल्याला 1 तासाभरात कळेलच, पण या पेंटिंगवर जे डोळ्याचं चित्र आहे ते तुमच्या छकुलीवर लक्ष ठेवण्यासाठी. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका पिशाच्याची नजर 24 तास तुमच्या मुलीवर आहे. आता मी असं सांगताच संगीताबाई आणि महादेवरावाचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला. भीतीने त्यांची बोबडीच वळली. त्यांना काहीच सुचेन असं झालं. त्यानंतर मी त्यांना दिलासा देण्यासाठी म्हणालो, महादेवराव घाबरू नका, आपण यातनं नक्की मार्ग काढू. फक्त तुम्ही शांत राहा आणि थोडंसं धीरानं घ्या. तसे ते दोघे थोडेसे शांत झाले आणि एक अर्ध्या तासात मला माझ्या अमेरिकेच्या मित्राचा फोन आला आणि जवळजवळ अर्धा तास माझं माझ्या मित्राशी बोलणं झालं आणि त्यात मला बऱ्याच भयानक गोष्टी कळालेल्या होत्या. आता मी माझं फोनवरचं संभाषण संपवून पुन्हा हॉलमध्ये येऊन बसलो. तसे महादेवराव आणि संगीताबाई मला पुन्हा विचारायला लागले, साहेब सांगा ना आम्हाला काय झाले. तसं मी त्या दोघांना सांगायला सुरुवात केली. महादेवराव आणि संगीताबाई, काळीज घट्ट करून ऐका, कारण या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटणार नाहीत किंवा या गोष्टी तुम्हाला धक्का देऊन जातील, पण सत्य हे सत्यच असतं. महादेवराव, या कागदावर जे चित्र आहेत आणि त्याच्याखाली जो मजकूर लिहिलेला आहे त्यावरून असं कळतं की तुमच्या भावाच्या मुलीला म्हणजे मनीषाला जो आजार होता तो आजार बरा होत नव्हता आणि नाईलाजानं तुमच्या भावाने आणि तुमच्या भावाच्या बायकोने एका सैतानाशी सौदा केला. ही जी पिशाच्चे आहेत ती अशीच कामं करतात. त्यांच्याशी एक प्रकारचा सौदा केला जातो. त्यांना कोणत्याही गोष्टीचं बलिदान दिलं की ते आपल्यासाठी अशी कामं करतात आणि तुमच्या भावानं पण असंच काहीतरी केलं असेल आणि त्या बलिदानाच्या बदल्यात त्या पिशाच्यानं त्यांच्या मुलीच्या शरीरातील सगळ्या विकृती तुमच्या मुलीमध्ये टाकल्या आणि त्यामुळंच त्यांची मुलगी अचानकच बरी झाली आणि तुमच्या मुलीची तब्येत अचानकच बिघडली. आता माझ्या तोंडून हे ऐकून मात्र महादेवराव आणि संगीताबाई लटलट कापायला लागल्या. महादेवराव आता उठून त्या खोलीमध्ये इकडे तिकडे हेरझाऱ्या घालायला लागले. त्यांना काहीच कळत नव्हतं. संगीताबाई तर ओक्साबोक्शी रडायला लागल्या होत्या. त्यासारख्या मला विनवणी करत होत्या, साहेब काहीही करा, आपण माझ्या मुलीला वाचवा. तसं मी त्या दोघांना म्हणालो, आपण नक्कीच छकुलीला वाचवू, पण आता त्याच्यासाठी आपल्याला तुमच्या भावाच्या घरी जावं लागेल आणि तिथं जाऊनच आपल्याला या गोष्टीच्या मुळापर्यंत पोचावं लागेल. त्यानंतर माझ्या मित्रानं एक इलाज करायला सांगितलं. तो आपण सगळ्यात शेवटी करू, त्यानंतर सगळं व्यवस्थित होईल. पण यामध्ये आपल्याला तुमच्या भावाची सुद्धा मदत पाहिजे. आणि त्यानंतर मी, संगीताबाई आणि महादेवराव त्यांच्या घरातून बाहेर पडलो आणि त्यांच्या घरापासून अगदी 10च मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या त्यांच्या भावाच्या घरी गेलो. आता जसं महादेवरावांसोबत मला आलेलं बघितल्यानंतर रामचंद्र आणि नंदा हे थोडेसे कावरेबावरे झाले. आम्ही आता त्यांच्या घरामध्ये जाऊन बसलो. पण मी जातानाच महादेवरावांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या भावाला रागाने काहीही बोलू नका, कारण त्यानं जर आपल्याला मदत करायला विरोध केला तर आपण काहीही करू शकणार नाही. कसं तरी मी महादेवरावांना शांत केलं होतं.
रामचंद्ररावांच्या हॉलमध्ये बसल्यानंतर ते त्यांच्या भावाला म्हणजे महादेवरावांना विचारायला लागले, महादेव कोण आहेत हे आणि कशासाठी आलेत? तसं मीच बोलायला सुरुवात केली. मी रामचंद्ररावांकडे बघत त्यांना विचारलं, हे बघा रामचंद्रराव, मी जरा स्पष्टच बोलतो. तुम्ही जे काय केले ते काही बरोबर नाही. आता मी असं विचारल्यानंतर रामचंद्रराव हे थोडेसे घाबरले आणि पुन्हा ते मला म्हणाले, पण मी काय केले? तसं मी त्यांना म्हणालो, मला सगळं माहिती आहे तुम्ही काय केले ते. त्यानंतर मी पुन्हा रामचंद्ररावांना निर्वाणीच्या भाषेत सांगितलं, हे बघा, याचं जर इन्व्हेस्टिगेशन झालं आणि यात जर तुम्ही दोषी आढळला तर तुम्हाला शिक्षासुद्धा होऊ शकते. आता तुम्हीच विचार करा, तुम्हाला आमची मदत करायची का इथून पुढं होणाऱ्या परिणामांना सामोरं जायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. तसं रामचंद्रराव खूपच घाबरले आणि ते हात जोडायला लागले आणि ते मला म्हणाले, साहेब माझी चूक झाली, पण मी तरी काय करणार? माझ्यावर वेळच अशी आली की मी काय करूच शकत नव्हतो. तसं मी रामचंद्ररावांना मध्येच अडवत म्हणालो, पण तुम्ही असं केलंच का ते आधी सांगा. तसं रामचंद्रराव आम्हाला सांगायला लागले, साहेब ही घटना काही आत्ता घडलेली नाही. मला मूलबाळ होत नव्हतं म्हणून मी आणि माझी बायको नंदा आम्ही खूपच निराश झालेलो होतो. पण त्यानंतर आम्हाला एक मांत्रिक भेटला आणि त्यानं आम्हाला 100% मूल होण्यासाठी एक मार्ग सांगितला. पण तो मार्ग चुकीचा होता, पण आम्हाला मूल महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही त्या मार्गाने मूल मिळवायचंच म्हणून ठरवलं. आता त्यावेळी त्या मांत्रिकाद्वारे आम्ही एका पिशाच्याशी सौदा केला आणि त्या सौद्यामध्ये असं ठरलं होतं की ते पिशाच्य आम्हाला एक आपत्ती देणार, पण त्याच्या बदल्यात आम्हाला त्या पिशाच्याला काहीतरी द्यावं लागणार होतं. तसं त्या पिशाच्याने आमच्याकडे एका मानवी शरीराची मागणी केली. तसं आम्ही दोघं पण खूपच घाबरलो. पण त्यानंतर त्या पिशाच्यानं आम्हाला सांगितलं की मला हे मानवी शरीर आत्ता नको आहे. तुमची मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर मला एक हाडामासाचं शरीर पाहिजे. जर तुम्ही हे नाही केलं तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. पण त्यानंतर मात्र आमचं आयुष्य आनंदानं बहरून गेलं. आम्हाला मनीषा झाली. आम्ही दोघे पण खूपच खुश होतो आणि मनीषा झाल्याच्या आनंदात आम्ही पाठीमागचं सगळं विसरून गेलो होतो. आणि बघता बघता मनीषा 18 वर्षाची कधी झाली ते आम्हालाच कळलं नाही. आणि जशी मनीषा 18 वर्षाची झाली तशी आम्हाला थोडीशी चिंता वाटायला लागली. पण मधून आम्हाला वाटायचं की कदाचित ते पिशाच्य आपण केलेला सौदा विसरून पण गेला असेल. म्हणून आम्ही मनीषाची 18 वर्ष पूर्ण झाली तरी त्याची मागणी पूर्णच केली नव्हती. त्यानंतर अचानकच मनीषाची तब्येत बिघडायला लागली. म्हणून आम्ही पुन्हा बरेचसे दवाखाने केले, पण मनीषाला काहीच फरक पडत नव्हता. म्हणून आम्ही नाईलाजानं पुन्हा त्याच मांत्रिकाकडे गेलो. तो आता बराचसा म्हातारा झालेला आहे आणि त्यांनीच मला सांगितलं की त्या पिशाच्यानं 18 वर्षानंतर तुम्हाला ज्या मानवी शरीराची मागणी केली होती ते तुम्ही त्याला दिलं नाही. त्यामुळं त्यांनी तुमच्या मुलीच्या शरीरावर प्रभाव मिळवायला सुरुवात केली. तसं आम्ही त्या मांत्रिकासमोर पुन्हा एकदा हात जोडले आणि आम्ही त्यांच्याकडे आमच्या मुलीच्या जीवाची भीक मागितली. तसं त्या मांत्रिकानं सांगितलं की हे एक पिशाच्य आहे आणि हे कधीच आपले सौदे विसरत नसतात. त्यांना तुला शरीर द्यावंच लागेल, पण तुझं तू ठरव की तुला ते कुणाचं द्यायचं आहे. तुला ते तुझ्या मुलीचं द्यायचं आहे की बाहेरचं कुणाचं द्यायचं आहे. आता असं म्हणल्यानंतर आमच्यासमोर दुसरा कोणता मार्ग शिल्लक नव्हता. माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण आपल्या मुलीच्या जीवासाठी आपल्या भावाच्या मुलीचं शरीर त्या पिशाच्याला द्यावं. म्हणून मी एक दिवशी मनीषाकडून छकुलीचे काही जुने कपडे मागवून घेतले आणि त्याचबरोबर छकुलीचे केस, तिची नखं अशा पण गोष्टी मी मनीषाला आणायला सांगितल्या. आणि त्या सगळ्या गोष्टींचं माध्यम बनवून आम्ही पुन्हा त्या मांत्रिकाकडून छकुलीच्या शरीराचा सौदा त्या पिशाच्याबरोबर केला. आणि त्यानंतर माझी मुलगी मनीषा बरी झाली आणि त्या दिवसानंतरच छकुलीची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. आम्हाला हे सगळं माहिती होतं, पण आम्हाला आमच्या मुलीचा पण जीव वाचवायचा होता. त्यासाठीच आम्ही हे केलं. आता हे सगळं सांगितल्यानंतर रामचंद्रराव मोठमोठ्याने रडायला लागले. नंदाबाई पण महादेवरावांसमोर आणि संगीताबाईंसमोर हात जोडायला लागले. तसं महादेवरावांनी पण मोठ्या मनाने त्याला माफ केलं, कारण किती जरी केला तरी तो त्यांचा भाऊच होता आणि नाईलाजास्तवच त्याने या गोष्टी केलेल्या होत्या. आता बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या होत्या. त्यानंतर मी रामचंद्ररावांकडे बघत त्यांना विचारलं, रामचंद्रराव
तुम्ही जी जादूटोण्याची प्रोसेस केली ती तुम्ही कुठं केली? तसं त्यांनी सांगितलं की त्यांच्या शेतातल्या घरी त्यांनी हे सगळं केले. आता आम्ही तिथून निघालो आणि एक 15च मिनिटात त्यांच्या शेतातल्या घरी पोचलो. छोटंसं शेड वजा घर होतं ते. चारी बाजूनी पत्रा आणि वरून पण पत्र्याची 4 पानं मारलेलं. आम्ही आता त्या घराचा दरवाजा उघडून आत गेलो तर आतमध्ये एक विचित्र रांगोळी काढलेली होती आणि त्याच्या सगळ्या बाजूनी मेणबत्त्या लावलेल्या होत्या. आणि त्या रांगोळीच्या मधोमध छकुलीचा एक ड्रेस ठेवलेला होता. त्यावर छकुलीचा एक फोटो होता आणि त्या फोटोवरचे डोळे चाकूने टोचून फाडलेले होते. आता माझ्यासमोर खूपच मोठं चॅलेंज होतं. मला हा जादूटोणा तोडायचा होता. पण मला ही पण गोष्ट माहीत होती की पिशाच्च हे आपला शब्द कधीच विसरत नाहीत. ते काहीही करून त्यांना साध्य असलेली गोष्ट मिळवणारच. त्याच्यासाठी मला त्यांना ते द्यायचंच होतं. फक्त त्यांची दिशाभूल करायची होती. आणि त्याच्यासाठी माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन होता. मी पटकन महादेवरावांच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं आणि ते 2च मिनिटात तिथून निघून गेले. आणि 15च मिनिटात ते परत आले. त्यांच्या हातामध्ये एक बाहुली होती, दुसऱ्या हातामध्ये एक नवीन ड्रेस होता आणि एक काळी पिशवी होती. त्या काळ्या पिशवीमध्ये मी महादेवरावांना मटण आणायला सांगितलेलं होतं. आता हे सगळं सामान आल्यानंतर मी पटापट पुढची प्रोसेस करायला सुरुवात केली. मी आता त्या रांगोळीच्या आजूबाजूच्या सगळ्या मेणबत्त्या फुकून विझवल्या. कारण मेणबत्त्या विझवल्यानंतर पिशाच्च इथं काय चाललंय ते बघू शकणार नव्हतं. कारण ते सूर्याच्या प्रकाशात बघू शकत नाहीत. ते फक्त मेणबत्तीच्या प्रकाशातच बघू शकतात. मी आता पटापट त्या रांगोळीच्या मधलं छकुलीचं सगळं सामान उचललं आणि ते एका पिशवीमध्ये भरून एका बाजूला ठेवलं. आणि त्यानंतर त्याच ठिकाणी मी आत्ता महादेवरावांनी आणलेली बाहुली आणि एक नवीन ड्रेस त्या रांगोळीच्या एकदम मधोमध ठेवला. आणि महादेवरावांनी आणलेल्या त्या काळ्या पिशवीतलं मटण मी माझ्या हाताने बाहेर काढलं आणि ते त्या बाहुलीच्या बाजूला ठेवलं. त्या मटणाच्या पिशवीमध्ये एक रक्ताची पण छोटी पिशवी होती. त्यातलं रक्त मी पुन्हा त्या बाहुलीवर आणि त्या नवीन ड्रेसवर ओतलं. कारण मला माहिती होतं पिशाच्चांना माणसांची ओळख नसते. त्यांना फक्त हाड, मांस आणि रक्ताची ओळख असते. हा सगळा विधी करून मी पुन्हा त्या रांगोळीतल्या सगळ्या मेणबत्त्या पेटवल्या आणि पुन्हा छकुलीचं सगळं सामान घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो. आणि पुन्हा घराकडे येताना मी मध्येच गाडी थांबवली आणि छकुलीचं सगळं सामान मी एका निर्जन स्थळी पेटवून दिलं. आणि आता राहता राहिला प्रश्न तो त्या पिशाच्च्याच्या सौद्याचा. तर पिशाच्च्याच्या सौद्याप्रमाणे आम्ही त्याला हाड, मांस आणि रक्त दिलेलं होतं. ही युक्ती मला माझ्या अमेरिकेच्या मित्रानेच करायला सांगितलेली होती. आता हे सगळं काम झाल्यानंतर आम्ही पुन्हा रामचंद्ररावांना आणि नंदाबाईला त्यांच्या घरी सोडून पुन्हा महादेवरावांच्या घरी गेलो आणि एक 10-15 मिनटं बसून मी त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर मी पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये गुंतून गेलो. आणि जवळजवळ एक 2 महिन्यानंतर महादेवराव मला भेटायला आले. त्यांच्यासोबत त्यांची बायको संगीताबाई पण होत्या आणि त्यांची मुलगी छकुली पण होती. पण छकुलीमध्ये आता बराचसा बदल झालेला होता. तिच्या चेहऱ्यावर आता तेज आलेलं होतं. तब्येत पण बऱ्यापैकी सुधारलेली होती. त्यांनी आल्या आल्या मला सांगितलं की साहेब, तुमच्यामुळं माझ्या मुलीचे प्राण वाचले. त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्या आणि पुन्हा ते निघून गेले. आणि त्या दिवशी पण मला एका निरागस मुलीचं प्राण वाचवल्यामुळं खूपच समाधान मिळालं होतं.